नमस्ते. मी सौ क्रांती तानाजी पाटील आपणा सर्वांना मनापासून नमस्कार करते आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करते. नुकताच मार्च महिना संपला आणि या मार्च महिन्यात 21 मार्चला आपण जागतिक कविता दिनसुद्धा साजरा केला. परंतु काही कारणास्तव मला या बऱ्याच दिवसात माझ्या चॅनेलवर मला कविता टाकता आली नाही. त्याबद्दल मी सर्वांची मनापासून माफी मागते. आणि या कवितेबद्दलच जर बोलायचं झालं तर ही कविता म्हणजे काय, तर ही कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता मुख्यतः छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून खरं तर जीवन कळतं, समजतं आणि उमगतं सुद्धा. कविता म्हणजे यामध्ये ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचं माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितेचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान खरं तर फार जुने आहे. कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात, कारण कविता हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे. कवितेला तसं पाहिलं तर कोणतेही बंधन नाही. कवितेची निश्चित अशी कोणती व्याख्याही नाही. म्हणून कवितेची लक्षणं सांगण्याचा प्रयत्न काही समीक्षकांच्याकडून केला जातो. साधारणपणे कविता म्हणजे अलंकार, प्रतिमा, प्रतीक, मिथक, आदिबंध आदींचा वापर करणारी छंदोबद्ध, व्रतबद्ध किंवा मुक्तछंद, मुक्त शैलीत लिहिली गेलेली संहिता कविता म्हणून स्वीकारली गेली. कवितेचे मुख्यतः वेगवेगळे उद्देश असू शकतात. हे स्वतःची अभिव्यक्ती, जगाच्या सौंदर्याचे वर्णन, मनोरंजनाचा एक प्रकार किंवा जागृती, शिकवण्याचे साधन देखील असू शकते. तर अशी ही कविता आणि या कवितेसाठी साजरा होणारा 21 मार्चचा कविता दिन आपण साजरा केला. आणि फुलाची पाकळी मलाही परमेश्वरानं भेट दिली असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि म्हणूनसुद्धा मी काही थोड्याफार कविता करते साध्या आणि सोप्या भाषेत. परंतु या कवितेचं आणि माझं एक छानसं नातं निर्माण झालं हे मात्र नक्कीच. आणि म्हणूनच आज तुमच्यासाठी मी एक कविता आज सादर करणार आहेच. आणि या कवितेत कितीही प्रकार असो, कितीही छंद असोत, कितीही व्रत अलंकार असोत, पण कवितेत तू आणि मी हे समीकरण असायलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच आजची माझी कविता असणार आहे, माझ्या कवितेचं शीर्षक असणार आहे तू आणि मी. तर चला ऐकूया माझ्याच आवाजात माझी ही कविता तू आणि मी. तू चंद्रपौर्णिमेचा, मी लखलखणारी चांदणी. तू चंद्रपौर्णिमेचा, मी लखलखणारी चांदणी. तू उधाणलेला वारा, मी सळसळ पानांची. तू
पहाटेचा शुक्रतारा. तू पहाटेचा शुक्रतारा, मी मंद झुळूक वाऱ्याची. तू सांजरंगी रंगलेला. तू सांजरंगी रंगलेला, मी मुग्ध निशा काळोखी. तू निशिगंध दरवळणारा, मी फुलणारी रातराणी. तू गातोस राग मारवा. तू गातोस राग मारवा, मी जपते प्रीत गोडवा. तू आहेस दिवा पतंग. तू आहेस दिवा पतंग, मी इंद्रधनुचे सप्तरंग. तू सागराचा गाज, मी सुंदरतेचा साज. तू सागराचा गाज, मी सुंदरतेचा साज. तू बहर प्राजक्ताचा, मी लाजाळू शहारलेली. तू कवितेचे सुंदर पान. तू कवितेचे सुंदर पान, मी शब्दांचे फुलविते रान. मी शब्दांचे फुलविते रान. धन्यवाद.